आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास आम्हाला पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झाली की आळंदी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये केळगाव या ठिकाणची ठाकरवाडी म्हणून वस्ती आहे. या वस्तीमध्ये एक खुनाचा प्रकार आहे. त्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली असता यातील फिर्यादी जे आहेत संगीता दत्तात्रय केदारी, वय 41 वर्ष, ठाकर वस्ती, या त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत आणि या एका हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगचं काम करतात आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या मुलाची छोटी मुलगी 6 वर्षाची धनश्री ही राहण्यास आहे आणि त्यांच्या शेजारी एक संगीता शिंदे नावाची 75 वर्षाची महिला एकटी वास्तव्य करते. तर ज्या फिर्यादी आहेत या फिर्यादी हाऊसकीपिंगच्या कामसाठी हॉस्पिटलला काल रात्री 8 वाजता गेलेल्या होत्या आणि त्यांनी जी छोटी मुलगी आहे धनश्री ही जी संगीता शिंदे नावाची महिला आहे त्यांच्याबरोबर ती त्यांच्या घरामध्ये झोपलेली असताना रात्री कुणीतरी अज्ञात व्यक्तीने येऊन त्यांच्या डोक्यामध्ये कशाच्या तरी साह्याने मारहाण करून लहान मुलीचा आणि त्या वृद्ध महिलेचा खून केलेला आहे. सकाळी ज्यावेळेस फिर्यादी कामावरून परत आल्या आणि त्यांनी त्यावेळेस ते घरामध्ये गेल्यानंतर त्यांनी बघितल्यानंतर त्यांची घटना लक्षात आली. या संगीता केदारी नावाच्या ज्या महिला आहेत ह्या विवाहित आहेत. त्यांचे पहिले पती जे आहेत ते मयत झालेले आहेत आणि त्यांच्या मुलाची ती मुलगी आहे आणि त्यांच्या घरामधून कोणतीही वस्तू चोरीला गेल्याचं आतापर्यंत चाललेल्या चौकशीमध्ये निष्पन्न झालेलं नाही. पोलिसांनी घटनास्थळावर फॉरेन्सिक व्हॅन, आयकार आणि डॉग स्क्वॉड सगळे बोलून आम्ही चौकशी करत आहोत. अजून गुन्ह्याचा मोटिव्ह अजून लक्षात आलेला नाहीये. सगळ्या अँगलने त्याबाबत तपास करत आहोत आणि लवकरच त्याविषयी माहिती प्राप्त होईल. ज्या घरात ही घटना घडली तिथे म्हणजे काही दार वगैरे तोडला दिसत नाही किंवा आरोपी आहे त्यांना एंट्रन्स कसं मिळवला की आरोपी घरातलाच होता त्याच्यामध्ये? दरवाजा तुटलेला नाहीये. दरवाजा हा व्यवस्थित उघडा होता, फक्त लोटून घेण्यात आलेला होता. यदा कदाचित दरवाजा उघडा राहिला असू शकतो किंवा मग कुणी आवाज दिल्यानंतर स्वतः यांनी दरवाजा उघडलेला असू शकतो. दोन्ही शक्यता आहे. त्या दोन्ही शक्यतेच्या अनुषंगाने आम्ही तपास करतो. माननीय सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिलेली आहे आणि पोलीस स्टेशनची टीम असेल, त्यानंतर क्राईमच्या टीम असेल, सर्व टीमला मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. आम्ही सगळे तांत्रिक विश्लेषण करून आणि सगळ्या पद्धतीने तपास करून या गुन्ह्याचा तपास करत आहोत.